शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना थेट आव्हान दिले। राऊतांनी माझ्याबाबत केलेल्या आरोपांपैकी एक जरी पत्र दाखवलं तरी आपण राजीनामा देऊ असं मस्के यांनी म्हटलंय। संजय राऊत हे फेकूचंद असल्याची टीका करत त्यांनी राऊतांच्या जुन्या वक्तव्यावरही सवाल उपस्थित केले। तसेच रश्मी ठाकरे यांच्याबाबत राऊत काय बोलत होते याची माहिती संपूर्ण शिवसेनेला असल्याचा दावा त्यांनी केलाय। मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून पवईतील हॉटेल मागे बैठक घेऊन कट रचला जात असल्याचाही दावा मस्के यांनी केलाय। आपण त्यावेळी जिल्हा प्रमुख होतो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिलो असं म्हणत मस्के यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले। संजय राऊत हे फेकूचंद आहे। त्यांनी आतापर्यंत काही किती वेळा वेगवेगळे गौप्यस्फोट केलेले आहेत। कसं आहे की नरेश मस्के प्रत्येक वेळी आपल्याला उत्तर देतो। भोंगा वगैरे शब्दांची निर्मिती ही नरेश मस्केने केलेली आहे। त्यामुळे माझ्यावरचा राग त्यांचा समजू शकतो मी, परंतु अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे ज्या दिवशी राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते, त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे। त्यांचं नाव डिक्लेअर करण्याकरता उशीर लावला। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे। आणि संजय राऊत साहेब एकनाथ शिंदे सोबत जाणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा प्रमुख हा नरेश मस्के आहे। उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी पाऊल उचललं त्यावेळी मला फोन केला। त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी मातोश्रीला जाऊन पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांसमोर गेलो नाही। मी स्पष्ट सांगितलं मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे, मी तुम्हाला भेटायला येणार नाही। 15 दिवस अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली, त्यावेळी मला वर्षा बंगल्यावरती बोलावलं होतं। त्यावेळी सुद्धा मी स्पष्टपणे आणि तुम्हाला हे माहित आहे स्पष्टपणे सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांवरती तुम्ही जो काय अन्याय करताय तो करू नका, तुम्ही त्यांना बोलवा, जे काही गैरसमज झाले असतील ते दूर करा, पण पक्षाला एकनाथ शिंदे साहेबांची गरज आहे। आणि राऊतसाहेब अयोध्या दौरा होता, त्यावेळी तुम्ही स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष मला सांगितलं की नरेश विधान परिषदेकरता तुझं नाव आहे, परंतु उद्धव ठाकरे ज्यावेळी हमशा पाडवी यांना तुम्ही विधान परिषदेचं तिकीट दिलं, अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या भूमीत तुम्ही जर मानत असेल तर तुम्ही त्याची शपथ घेऊन सांगा। परंतु उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी जर भूमिका घेतली, ते जर बाजूला गेले तर नरेश मस्के सुद्धा त्यांच्या सोबत जाईल, त्यामुळे नरेश मस्के यांना विधान परिषद द्यायची नाही। हा निरोप किंवा ही गोष्ट तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष मला अयोध्येत सांगितलेली आहे। कसल्या गप्पा मारताय? आणि तुम्ही जर खरंच बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश मस्केची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो। कसल्या गप्पा मारताय? तुमची आम्ही रिस्पेक्ट ठेवतो एक सिनियर लीडर म्हणून, परंतु आमची जी बंद मूठ आहे ना ती मूठ बंद राहू द्या। एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्या 2 दिवस तुम्ही मला काय फोन करत होतात, रोज मला सकाळ संध्याकाळ फोन करून काय बोलत होतात हे तुम्हीच जाहीर करा। मी नाही जाहीर करत, मी नव्हतो तुम्हाला फोन करत। तुमचा कॉल रेकॉर्ड काढा आणि तुम्ही मला फोन करत होतात आणि काय काय बोलत होतात
ते मला जाहीर करायला लावू नका. कशासाठी? नरेश मस्केवरती तुम्ही कितीही टीका करा, 50-50 माणसं ठेवा सोशल मीडियाचंही नरेश मस्केवर टीका करण्याकरता, परत नरेश मस्केने जी भूमिका घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत ते आहे आणि कायम राहणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलताना असं म्हटलं की आपल्याला शिवाय संजय राऊत विचारा, कित्येक खासदारांना विचारा, त्यांचं नाव जाहीर करण्याकरता उशीर लावत होते तेव्हा उद्धवजींपासून कशा पद्धतीने शिव्यागाळी करत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे. हो, कशाला उगाच गप्पा मारताय? आम्ही आपला रिस्पेक्ट ठेवतो, आम्हाला बोलायला लावू नका. तुमची काय अडचण होती की त्यांना जावं लागलं, अडचण होती? नरेश मस्के हा खुली किताब आहे, त्यामुळे अडचण आणि हा विषय आमचा येत नाही. आम्ही काय तुमच्याकरता काय ते पत्राचाळ आणि हे घोटाळे करणारे आम्ही लोक नाही आहोत. अडचणी तुमच्या आहेत, त्यामुळे हे घोटाळेबाज मध्ये आम्ही नाही आहोत. एकनाथ शिंदे जेवणामध्ये तुम्ही पत्र लिहिली होती. आता मी तुम्हाला माझं एवढं माझं म्हणणं आहे की त्यांनी एकतरी पत्र दाखवावं, हे पत्र मी लिहिलेलं आहे. अशा गप्पा फुकाच्या गप्पा खूप मारतात. एकतर त्यांनी तरी माझं जर पत्र असेल तर मी रिझाईन देईन आणि तेही जर प्रूव्ह करू शकले नाही तर त्यांनी रिझाईन द्या. दुसरा मुद्दा आहे की हे जे बोलले ते खरंच होतं ना